काजे तुआ पुसलिया विभूती, म्हणून तिया ऐक सुभद्रापती, तरी विद्या माझी प्रस्तुती, अध्यात्म विद्या ते मी. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे. 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे. आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करून अर्जुन महाराजांनी भगवान परमात्म्याला काही विभूती विचारल्या. ध्यान करण्याकरता काहीतरी आलंबन पाहिजे, काहीतरी आकार पाहिजे, काहीतरी नाव पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्या सर्व प्रकारच्या विभूती सांगायला सुरुवात केली. भगवंताचं ध्यान आपल्याला कुठे कुठे करता येतं, जेणेकरून आपलं मन स्थिर होईल, मन शुद्ध होईल आणि पुढे भगवान परमात्मा स्वरूपाचा आपल्याला साक्षात्कार होईल. म्हणून अनेक प्रकारचे लोक असतात. सर्वांच्या करता भगवान परमात्म्याने विभूती सांगितल्या. जलचरातल्या विभूती सांगितल्या, स्थावरामध्ये असलेल्या विभूती सांगितल्या, मनुष्यामध्ये असलेल्या विभूती सांगितल्या, देवांच्यामध्ये असलेल्या विभूती सांगितल्या, सर्पात असलेल्या विभूती सांगितल्या, नागात असलेल्या विभूती सांगितल्या. या सगळ्या विभूती सांगण्याचं एकमेव कारण सर्वांना माझं ध्यान करता यावं आणि सर्वांचा उद्धार व्हावा, सर्वांचं कल्याण व्हावं, किंवा सर्व ठिकाणी मी आहे अशी प्रतीती आपल्याला यावी, याकरिता या सगळ्या विभूती सांगितल्या. आणि सांगता सांगता भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा एक एक विभूती मी तुला सांगायला लागलो, हजारो जन्माचं आयुष्य गेलं तर अर्ध्यासुद्धा विभूती होणार नाही. आणि एक एक विभूती ऐकण्यापेक्षा तू माझ्या शुद्ध स्वरूपाला जाणून घे, मग विभूती ऐकायचं कामच राहणार नाही. पण आता काय करणार? शुद्ध स्वरूपाला तू जाणून घेतल्यानंतर सर्वत्र मी आहे अशी प्रतीती अनुभव तुला येईल आणि मग स्वतंत्र विभूती सांगण्याचं काही काम पडणार नाही. पण एकदम सर्वत्र परमात्मा आहे, भगवंताचं शुद्ध स्वरूप आहे, ते बुद्धीवर आरूढ होणं हे सगळ्यांना योग्यता नाही. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, ऐसिया व्यापका माते जे जाणावे, तै विभूती वेदे काय करावे, परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. अर्जुन महाराजांचं निमित्त आहे. अर्जुन महाराजांची कदाचित योग्यता ही असेल, पण आपली सगळ्यांची योग्यता नसल्यामुळे भगवान म्हणतात असो. वास्तविक पाहता सर्वत्र मी आहे असं व्यापक ज्ञान सगळ्यांना झालं पाहिजे. सर्वत्र परमात्मा आहे असं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. पण हे ज्ञान सगळ्यांना लगेच होत नाही, कारण तशी योग्यता नसते. आणि योग्यता नसल्यामुळे ज्ञानात ज्याची योग्यता नाही त्याला ध्यानाचा अधिकार सांगितलेला आहे. त्याने ध्यान केलं पाहिजे. मग ध्यान करण्याकरता विभूती सांगाव्या लागतात. म्हणून भगवान म्हणतात, हे असो, सर्वत्र परमात्मा आहे असं लगेच तुला ज्ञान होणार नाही. याच्याकरता मी तुला माझ्या विभूती सांगतोय. ध्यानाची तुझी योग्यता आहे आणि म्हणून ध्यानाकरता मी काही विभूती सांगणार आहे, त्या मी आता तुला सांगतो. म्हणून सांगता सांगता भगवान परमात्म्याने व्यापक स्वरूपाला जाणलं पाहिजे हे सांगितलं. पण अशी योग्यता नसेल तर परत ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यान करण्याकरता ध्येय वस्तू ज्या आहेत त्या विभूती मी तुला सांगतो. कोणत्या कोणत्या सांगायच्यात श्लोकामध्ये आता मला वाटतं आपण बाकीच्या सगळ्या विभूतींचा विचार करून आलो. सर्गानामादिरंतश्च मध्यम चैवा हमर्जुन
आता अध्यात्मविद्या विद्यानाम वादप्रवदतामहम हे श्लोकाचं अर्धचरण राहिलेलं आहे अजून. म्हणजे श्लोकाचं चिंतन आपण केलं आहे, पण ज्ञानोबारायांनी ह्याच्यावर जे चिंतन केलं आहे त्याच्यामध्ये अध्यात्मविद्या विद्यानाम सगळ्या विद्या असतील, त्याच्यामध्ये अध्यात्मविद्या ही माझी विभूती आहे. ज्या विद्येच्या द्वारे माझी प्राप्ती होते, जे जाणतलियासाठी संसाराची मोक्षश्रियाच्या पण मधलं राहिलं ना, जे जाणतलियासाठी संसाराची काढूनी काठी संसाराच्या गाठी लावूनी बैसवे पाठी मोक्षश्रियेच्या. जाणतलियासाठी बरोबर आहे का? अगा जे जाणतील यासाठी जी विद्या जाणल्यानंतर संसाराच्या ठिकाणी लावून देता येतो आणि मनुष्य मोक्षश्रियेच्या पाठीवर आरोळतो, म्हणजे मोक्षश्री त्याला प्राप्त होते. हो, जे जाणल्यानंतर त्या ठिकाणी जाणायचं काही शिल्लक राहत नाही. जे जाणल्यानंतर जाणणारा जो आहे तो जाणलेलं स्वरूप होऊन जातो. एवं वस्तुशी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता काहीचा उरे अशा अवस्था प्राप्त होते, जे जाणल्यानंतर काही जगातलं जाणायचं शिल्लक राहत नाही. याला अध्यात्मविद्या म्हणतात. बाकीच्या सगळ्या ज्या विद्या आहेत त्या विद्या आहेत, त्या कदाचित आपल्याला इतर लौकिक वस्तू मिळवून देण्याकरता उपयोगी येतात, पोट भरण्याकरता येतात, पण अध्यात्मविद्या विद्यानाम म्हटलेलं आहे. म्हणून याला भगवंतांनी 9व्या अध्यायात काय म्हटलं? राजविद्या. म्हणजे माणसाला राजा बनवणारी विद्या. राजा म्हणजे आनंदाचा राजा बनवणारी विद्या बरं का. ही विद्या प्राप्त झाल्यानंतर मनुष्य काय होतो? आनंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. अशा प्रकारे ही विद्या मी आहे हे सांगत असताना आता भगवान ज्ञानोबाराय या ठिकाणी लिहितात, काजे त्वा पुसलिया विभूती मनोनी त्या ऐक सुभद्रापती. आता वास्तविक पाहता तू माझ्या व्यापक स्वरूपाला जाणलं पाहिजे, परंतु तू जाणू शकत नाही, तुझी योग्यता नाही, आणि तू मला विभूती विचारलेली आहेस. काजे तुवा पुसलिया विभूती, विभूती विचारलेली आहेस. मनोनी तिया ऐक सुभद्रापती. म्हणून आता त्या सगळ्या विभूती मी तुला सांगणार आहे. तिथे अर्जुनाला सुभद्रापती म्हटलेलं आहे, कारण सुभद्रा म्हणजे ब्रह्मविद्या असे काही ठिकाणी वर्णन आलेले आहे, आणि ती तू प्राप्त करून घेतली पाहिजे. त्या अध्यात्मविद्येचं वर्णन पुढे सांगणार आहेत, म्हणून सुभद्रापती वापरला शब्द. किंवा तुझं माझ्याविषयी प्रेम आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, कारण मी तू दोन्ही स्वरूप एक. तुवा संन्याशी होनी तुवा जनी चोरोनी नेली माझी भगिनी परी विकल्पन उपजे माझे. कारण विभूती सांगता सांगता व्यापक स्वरूपाला जाण असं म्हटलं, आणि व्यापक स्वरूप सांगता सांगता परत विभूती सांगायला लागली. याचा अर्थ काय? तुझ्यावर माझं प्रेम आहे बाबा, तू जसं म्हणेल तसं मी तुला सांगणार आहे. तू म्हटलं विभूती सांग, मी विभूती सांगतो. तो म्हटलं ज्ञान सांग, मी ज्ञान सांगतो. तो म्हटलं कर्म सांग, मी कर्म सांगतो. का? कारण तुझं माझ्यावर काय आहे? प्रेम आहे. माझं तुझ्यावर, दोघांचंही प्रेम आहे एकमेकावर आहे. तू सुभद्रापती आहे म्हणून प्रेम आहे. आपण दोघे स्वरूपाने एकच आहोत म्हणून प्रेम आहे. तरी विद्या माझी प्रस्तुत सगळ्या ज्या काही विद्या असतील त्या विद्येमध्ये अध्यात्मविद्या ते मी. अध्यात्मविद्या जी आहे ते भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे, कारण अध्यात्मविद्येद्वारेच भगवंताची प्राप्ती होते. इतर विद्या जरी असल्या आणि अध्यात्मविद्या नसेल तर भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही, जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून काल आपण विस्ताराने अध्यात्मविद्येचं वर्णन श्लोकाच्या वेळेस करून आलेलो आहे.
म्हणून अध्यात्मविद्येचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे. ज्ञानोबारायांनी केलेलं आहे, भगवंतांनी गीतेमध्ये केलेलं आहे. अशी असणारी अध्यात्मविद्या आधी आत्म म्हणजे आत्म्याच्या संबंधाने, परमात्म्याच्या संबंधाने, परमात्म्याचं स्वरूप नेमकं कसं आहे याच्या संबंधाने जिथे जिथे विचार आलेला आहे, जीवाचं स्वरूप, जगाचं स्वरूप आणि ईश्वराचं स्वरूप, हे ज्या विद्येमध्ये सांगितलेलं असतं त्या विद्येला अध्यात्मविद्या असं म्हणतात. किंवा मोक्षाचं स्वरूप सांगितलेलं असतं, या विद्येला काय म्हणतात? अध्यात्मविद्या आहे. ही विद्या ज्याला प्राप्त होते त्याला मोक्ष प्राप्त होतो. ही विद्या ज्याच्याकडे येते तो सर्वश्रेष्ठ ठरतो. म्हणून अशी अध्यात्मविद्या जी आहे ती मी आहे. आणि पुढे भगवान परमात्म्यांनी श्लोकामध्ये म्हटलं होतं, वाद प्रवदतामहम, प्रवदताम अहम वादः अस्मि. बोलणारे जे लोक आहेत त्या बोलणाऱ्यांच्या लोकांमध्ये मी वाद आहे. बोलणाऱ्यांचे काही प्रकार सांगितले आपण काल. बोलणारे लोक असतात, एकत्र बसलेले असतात. त्या बसलेल्या लोकांच्यामध्ये काही ठिकाणी वाद चालतो, काही ठिकाणी संवाद चालतो, काही ठिकाणी जल्प चालतो आणि काही ठिकाणी वितंड चालतो, वितंडवाद चालतो. काही ठिकाणी जल्पवाद असतो, काही ठिकाणी वितंडवाद असतो आणि काही ठिकाणी संवाद असतो. संवाद ज्या ठिकाणी चाललेला असतो तिथे वादे वादे जायते तत्वबोधा. त्या संवादातून काहीतरी निष्पन्न होत असतं, भगवत तत्वाचा निर्णय लागत असतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांचा काय झालेला आहे? संवाद झालेला आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवादे असं म्हटलेलं आहे. या संवादाचं कितीतरी वर्णन केलंय ज्ञानेश्वरीमध्ये. संवादला श्रीरंगू अर्जुनेशी, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी असं म्हटलेलं आहे. हो, कितीतरी ठिकाणी या संवादाचं वर्णन आलं आहे. या संवादासारखाच दुसरा संवाद नाही. हा संवाद झाला म्हणून आपलं कल्याण झालं आहे की नाही. म्हणून या संवादामध्ये अर्जुन भगवंताचा संवाद आहे. जिथे संवाद चाललेला असतो त्या संवादामध्ये वक्ता सांगत असतो, ऐकणारे प्रश्न विचारत असतात आणि त्याच्यामध्ये कोणाला काही अडवण्याची भूमिका नसते, विरोध करण्याची भूमिका नसते. श्रद्धेने तो चाललेला असतो. आणि कशाकरता संवाद असतो? त्या संवादातून काहीतरी निर्णय करायचा असतो. संत बसले आणि संतांचा संवाद सुरू झाला, त्या संवादातून काहीतरी निर्णय होत असतो, त्याला संवाद असं म्हणतात. आणि काही ठिकाणी मात्र जल्पवाद चाललेला असतो. जल्पवादामध्ये काय? दुसऱ्याचं खोटं ठरवायचं आणि आपलंच खरं ठरवायचं. परपक्षाचं निवारण करून स्वपक्षाची स्थापना करण्याकरता जो संवाद केला जातो, जो वाद केला जातो, त्याला जल्पवाद असं म्हणतात. त्या जल्पवादामध्ये निर्णय, तात्विक निर्णय होईल सांगता येत नाही. जो बलवान पक्ष आहे तो त्या ठिकाणी आपल्या पक्षाची स्थापना तिथे करत असतो. आणि तिसरा असतो वितंडवाद. वितंडवादामध्ये दुसऱ्याचं ऐकून घ्यायचंच नाही आणि आपलंच म्हणणं खरं करायचं. आपलं म्हणणं खरंच करायचंही नाही, दुसऱ्याचं खंडन करत राहायचं. त्याला म्हणतात वितंडवाद. मग काही काही लोक बसलेले असतात, वादे वायदे जायते तत्वबोधा. आणि काही ठिकाणी वादे वादे जायते लठ्ठालठ्ठी, मारामारी होते. त्याच्यातून काठ्या चालतात. कशा करता? ते म्हणजे आमचं वाद चालला होता, पण वादावरून ते कशामध्ये गेलं? पुढे वादावरून ते जल्पामध्ये गेलं, वादावरून जल्पात गेलं, जल्पातून त्या वितंडात गेलं. म्हणून आपल्याला भगवंताची विभूती कोणती आहे? तर भगवंताची विभूती वाद आहे. म्हणून वाद प्रवदतामहम. भगवान म्हणतात मी वाद आहे. अगा बोलत याची या ठाई, वाद तो मी पाही, जो सकल शास्त्र संमते केही सरेची ना. बोलणाऱ्याच्या ठिकाणी भगवान म्हणतात वाद तो मी पाही.
बोलत असणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये जो वाद चाललेला असतो तो मी आहे. वाद शब्द इथे संवाद या अर्थाने घ्यायचा आहे बरं का. तर तो वाद कसा असतो ज्ञानोबाराय म्हणतात, बोलत याच्या ठाई वाद तो मी पाही, जो सकल शास्त्र संमते केही सरेची ना. सर्व शास्त्रांचा विचार त्या ठिकाणी केला जातो आणि तो शास्त्रांचा विचार करून सर्व शास्त्राच्या संमतीने तो वाद केला जातो. आणि असा जो वाद आहे तो सरेची ना, म्हणजे तो कधी संपत नाही. माझ्या स्वरूपाच्या संबंधाने तो संवाद असतो आणि स्वरूपाच्या संबंधाने माझ्याविषयी जी चर्चा असते ती कधी संपत नाही. कारण भगवान परमात्म्याचे गुण अमर्याद आहेत, भगवंताचं स्वरूपही अमर्याद आहे. म्हणून भगवंताच्या विषयी जे काही बोलणं असेल, किती जरी बोललं तरी भगवान परमात्म्याच्या विषयी बोललं संपत नाही. म्हणून असा जो काही वाद आहे भगवान म्हणतात तो मी आहे, जो निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे, जयावरी बोलतयाची गोडे बोलणी होती. जो वाद जो आहे त्याच्यामध्ये वर्णन करायला गेलं तर तो आणखीन वाढतो. अनेक मतमतांतरं असतात, अनेक पक्ष आपापलं म्हणणं त्याच्यामध्ये मांडत असतात आणि त्याच्यामुळे तो काय करत असतो, वाढत असतो. जसं भगवान परमात्म्याच्या संबंधाने अनेक शास्त्र भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात. काही शास्त्रामध्ये तत्वनिर्णय करत असताना एकच तत्व आहे असं सांगितलं आहे. परमात्म्याशिवाय जगात दुसरं काही नाही. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा असं मानणारं वेदांत शास्त्र आहे. त्याच्यानंतर सांख्यशास्त्र आहे, ते म्हणतं एक तत्व नाही दोन तत्व आहेत, प्रकृती आणि पुरुष. कारण एक तत्व जर असेल तर हे जगत निर्माणच कसं झालं. एकट्याला काहीच करता येत नाही, करायचं असेल तर दुसरं कोणतरी लागतं. आणि मग प्रकृतीला त्यांनी मानलेलं आहे. फक्त काय आहे, सांख्यवादी जे आहेत ते प्रकृतीला सत्य मानतात, वेदांतही प्रकृतीला मानतात, मायेला मानतात, पण प्रकृतीला काय मानतात, कल्पित मानतात, मिथ्या मानतात. म्हणून सांख्यांनी तीन तत्व मानली. पुढे योगशास्त्र आलं, ते म्हटले अरे तीन तत्व प्रकृती पुरुष आहे ठीक आहे, पण हे सगळं जीवांचं नियमन करणारा वगैरे कोणीतरी पाहिजे ना तिसरा. ही सगळी सृष्टी निर्माण करायची, प्रत्येक जीवाचं कर्म त्याच्यानुसार त्याला फल द्यायचं, त्याला भोग द्यायचा, त्याला मोक्ष द्यायचा, कोणीतरी मानलं पाहिजे ना. मग कोण मानायचं, ते म्हणले ईश्वर माना. मग योगशास्त्राने परत ईश्वर मानला. न्यायशास्त्राने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये न्याय आणि वैशेषिक कोणी 7 पदार्थ मानले, कोणी 16 पदार्थ मानले. असे अनेक शास्त्र आहेत, बहुतांची बहुमते. आणि ही सगळी शास्त्र चर्चा करतात काय, तोंडेशी तोंडा न पडे, बोलेशी बोला न घडे, ये युक्ती बडबडे त्राय झाली. अनेक जण आपापलं मत मांडतात, परंतु मग त्यामुळे हा वाद चालत राहतो. निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे. आणि ऐकत असताना सुद्धा श्रोते जे आहेत त्यांच्या उत्प्रेक्षा म्हणजे तर्काला बळ चढतं. अनेक प्रकारचे तर्क त्या ठिकाणी त्यांना निर्माण होतात. आणि जयावरी बोलतयाची गोडे बोलणी होती. आणि मग शेवटी मात्र या वादामध्ये काहीतरी निर्णय लागतो आणि जे बोलणारे आहेत त्यांचं बोलणं काय होतं, गोड होतं. म्हणून साधू संतांनी सुद्धा वर्णन केलं, आपण काल प्रमाण पाहून आलो, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. अशा पद्धतीने जो ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. अशा प्रतिपादनामध्ये जो वाद आहे भगवान परमात्मा म्हणतात तो सुद्धा माझं स्वरूप आहे. म्हणजे माझी विभूती आहे. जिथे जिथे असा वाद चाललेला असेल तिथे सुद्धा भगवान परमात्म्याचं ध्यान आपल्याला करता येतं, भगवंताला आपल्याला त्यात पाहता येतं. किंवा अशा प्रकारचा संवाद जो आहे
तो आपण नेहमी केला पाहिजे. ते भगवंताचं ध्यानच आहे की ज्या संवादामधून आपल्याला भगवंताचं प्राप्ती होईल, भगवंताचा साक्षात्कार होईल, असा चाललेला जो काही संवाद असेल तो सुद्धा भगवंताचं ध्यान आहे. म्हणून अशा प्रकारची जी कथा आहे, कथेला सुद्धा देवाचं ध्यान म्हटलं आहे. कथा देवाचे हे ध्यान म्हटलं आहे. कथेमध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं असतं, चिंतन घडतं. आणि म्हणून भगवंताची जी काही कथा असतील त्या कथेमध्ये सर्व प्रकारचा संवाद होत असतो. आता भागवत कथा असेल तर भागवतामध्ये अर्जुनांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा काय आहे? संवाद आहे. उद्धवांचा संवाद आहे. ज्ञानेश्वरीसुद्धा कथा आहे, त्याच्यामध्ये अनेक संवाद आलेले आहेत. धृतराष्ट्र आणि संजयांचा संवाद आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि श्रोते यांचा सुद्धा काय आहे? संवाद आहे. अशा प्रकारे तो मी म्हणे गोविंदू. गो म्हणजे पृथ्वी, तिचं रक्षण करणारा. गो म्हणजे वेद, त्याचं रक्षण करणारा. आणि विंद म्हणजे धातूचा अर्थ आहे रक्षण करणे. आणि गो म्हणजे इंद्रिय, त्यांचं रक्षण करणारा असा असलेला भगवान परमात्मा गोविंद आहे. आणि तो मी आहे असं भगवान परमात्मा म्हणतात. आणि अक्षरा माझी विशदू आकारू तू मी. त्यानंतर अक्षरानाम पुढचा श्लोक सुरू झाला बघा आता 33वा. अक्षरानाम आकारोस्मी द्वंद्व सामासिकस्य च अहमेवाक्षय कालो धाताहम विश्वतो मुखः. भगवान परमात्मा म्हणतात, माझं ध्यान करायचं असेल तर तुम्हाला अनेक प्रकारे ध्यान करता येतं. ध्यान करण्याकरता फक्त व्यक्तीच पाहिजे असं काही नाही, प्राणीच पाहिजे. प्राण्यातल्या सुद्धा विभूती सांगितल्या, जलचरातल्या विभूती सांगितल्या, हिमालयासारखे स्थावरातली विभूती सांगितली, देवातल्या विभूती सांगितल्या, गंधर्वातल्या विभूती सांगितल्या. तसं वाङ्मयीनसुद्धा काही विभूती भगवान परमात्म्याच्या आहेत. वाङ्मयामध्ये सुद्धा मला तुम्हाला पाहता येतं. तुम्ही जर वाङ्मयाचा अभ्यास करत असाल, तुम्ही जर व्याकरणाचा अभ्यास करत असाल, काही लोक म्हटले नाही आम्हाला देवाचं ध्यान करायचं आहे, आम्ही रोज वाचत असतो, आम्ही ग्रंथाचं अध्ययन करतो, तेव्हा तुम्हाला ग्रंथामध्ये सुद्धा माझं ध्यान करता येतं. कुठं ध्यान करायचं? ग्रंथामध्ये. कसं ध्यान करायचं? भगवान म्हणतात अक्षरानाम आकारः अहम अस्मी. जेवढी काय अक्षर आहेत त्या सगळ्या अक्षरात भगवंताची विभूती ध्यान कुठं करायचं? आकारात. अ पासून अ आ ई ई असे स्वर आहेत, त्याच्यानंतर क पासून ज्ञपर्यंत व्यंजन आहेत. किती स्वर आहेत? किती व्यंजन आहेत? जवळजवळ 12 स्वर आहेत. आणि व्यंजन जवळजवळ 36. या सगळ्यामध्ये भगवान परमात्मा म्हणतात माझं ध्यान जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये आकार जो आहे तो मी आहे. आता आकारच भगवंताची विभूती का आहे? आकारात काय विभूती असते ना, ती काहीतरी विशेष असते बरं का. सामान्यतः सर्वांच्यातच भगवान परमात्मा आहे, पण ध्यान करण्याकरता सामान्य चालत नाही, विशेष लागतं. आणि विभूती सांगत असताना भगवंतांनी आपलं विशेष स्थान जिथं आहे, काही महत्त्वाचं आहे ते सांगितलं आहे. अक्षरं तर सगळी आहेत आणि सगळ्या अक्षरात भगवान परमात्माच आहे, पण विशेष रूपाने विभूती रूपाने भगवान परमात्मा जर कुठे असेल तर अकारामध्ये आहे. त्याचं कारण आहे, कारण अकार जो आहे तो सगळ्या अक्षरामध्ये अनुस्यूत असतो. इथे भगवान ज्ञानोबाराय सांगतात अक्षरा माझी विशुधू आकार तो मी. अक्षरामध्ये विशुधू शब्दाचा काय अर्थ दिलाय हो? व्यापक असलेला, शुद्ध असलेला. हा आकार जो आहे तो व्यापक आहे.
आकारो वै सर्व वाक असं एक त्या ठिकाणी वचन आलेलं आहे. सगळं वाणी जे आहे ते आकार रूप आहेत, किंवा आकार जो आहे तो भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे असंही वर्णन काही ठिकाणी आलेलं आहे. आकारो वै विष्णू असं म्हटलेलं आहे. आकारो वासुदेव स्यात्. कोणतंही अक्षर आपण उच्चार केला तरी त्या अक्षराचा उच्चार अने होतो, आहे की नाही? त्याच्यात अ येतो की नाही? उदाहरणार्थ क म्हटला तर क मध्ये आला का नाही? आणि अ नसेल तर नुसता क जो आहे तो उपयोगात येतो का? क असू द्या, ख असू द्या, क ख ग घ घ क ख सगळे घ्या, पार ज्ञपर्यंत सगळे जे अक्षर आहेत त्या सगळ्यामध्ये अ अनुस्यूत आहे. अक्षर, क्षर म्हणजे क्षय पावणं, नष्ट पावणं, आणि अक्षर म्हणजे जो नाश पावत नाही, नित्य आहे, ज्याचं सहाय्य घेऊन सगळ्या वर्णांचा उच्चार केला जातो, व्यंजनांचा उच्चार केला जातो, म्हणून अश्रेष्ठ. तसं भगवान परमात्मा म्हणतात तो तिथं वाङ्मयात श्रेष्ठ असल्यामुळे माझी विभूती आहे. व्याकरणात तुम्हाला जर वर्णात ध्यान करायचं असेल, स्वरात ध्यान करायचं असेल तर कशाचं ध्यान करा? अकारात माझं ध्यान करा. हां ते वेगळं आहे थोडंसं, म्हणजे भगवंताचं स्वरूप सांगितलेलं आहे. ओंकारामध्ये सुद्धा पहिला काय आहे? आकार आहे. अक्षरे होते औंकारेशी, उपजत वेदेशी उठली तिने. आणखीन पुढे मग अक्षराणाम आकारो अहमस्मी द्वंद्व सामासिकस्य च. समासामध्ये सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात द्वंद्व नावाचा जो समास आहे तो मी आहे. म्हणजे व्याकरणी लोकांच्या करता ध्यान करायचं असलं, एखादा व्याकरण शिकणारा असेल, त्याला देवाचं ध्यान करायला वेळ नसेल तर त्याने कशात ध्यान भगवंताचं करायचं, आहे की नाही? वाङ्मयात सुद्धा ध्यान करता आलं पाहिजे. तर वाङ्मयामध्ये म्हणा, व्याकरणामध्ये समास आहेत, आणि त्या समासात काही प्रकार आहेत बरं का. काही सामासिक शब्द असतात, त्याला समास असं म्हणतात. समास म्हणजे काय? व्यापक असलेला शब्द आहे जो थोडक्यात करून लिहिणं, त्याला म्हणायचं समास. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण असं दोन शब्द आणि मध्ये म्हणतो ना आपण, त्याऐवजी राम लक्ष्मण एकच शब्द आपण तयार केला, त्याला म्हणायचं सामासिक शब्द. आणि या समासामध्ये काही प्रकार आहेत. व्याकरणामध्ये जे व्याकरण शिकतात त्यांना हे समासातले प्रकार असतात. त्याच्यामध्ये कोणते कोणते समास आहेत? तत्पुरुष समास आहे, त्याच्यानंतर बहुव्रीही समास आहे, आणि द्वंद्व समास आहे. मुख्य समास हे आहेत बरं का. कर्मधारय समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, असे वेगवेगळे समास आहेत. तर अव्ययी भाव समास आहे. पूर्वपद प्रधान जो आहे तो अव्ययी भाव समास आहे, ज्याच्यामध्ये पहिलं पद असतं त्याला प्राधान्य असतं. उत्तरपद प्रधान असतो तो तत्पुरुष समास असतो. उदाहरणार्थ राजपुरुष, त्याच्यामध्ये राजाचा पुरुष, पुरुषाला महत्त्व आहे, उत्तरपद प्रधान आहे. आणि अन्य पद प्रधान असतो त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. उदाहरणार्थ त्रिलोचन, तीन आहेत लोचन ज्याला तो, म्हणजे त्याच्यामध्ये जी पदं आलेली आहेत त्या पदाचा विचार नाही करायचा, त्याच्यापेक्षा अन्य पदाचा विचार असतो. लंबोदर, लंबोदर याच्यामध्ये लंबही घ्यायचा नाही, उदरही घ्यायचा नाही, ज्याचं उदर लांब आहे असा कोण घ्यायचा? गणपती बाप्पा घ्यायचा. म्हणजे लंबोदर शब्दातून पूर्वपदालाही प्राधान्य नाही, उत्तर पदालाही प्राधान्य नाही, अन्य पदाला प्राधान्य आहे. काही समास असे असतात त्याच्यात पूर्वपदाला प्राधान्य असतं, काहीमध्ये उत्तर पदाला प्राधान्य असतं. पण हा जो द्वंद्व समास आहे, ह्या द्वंद्व समासात दोन्ही पदाला प्राधान्य असतं.
त्याच्यामुळे हा समाज जो आहे श्रेष्ठ समाज मानलेला आहे. उदाहरणार्थ राम आणि लक्ष्मण